ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. नमस्कार. आता आपण पाहूया गंगेत विसर्जित केलेल्या अस्थी शेवटी कुठे जातात, त्यांचे रहस्य काय. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा. माहिती आवडल्यास लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. चला तर पाहूया गंगेत विसर्जित केलेल्या अस्थी शेवटी कुठे जातात. याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? त्या फक्त पाण्यात विरघळून जातात की त्यामागे आहे एक असे सनातन रहस्य जे मृत आत्म्याच्या पुढील प्रवासाशी जोडलेले आहे. आज आपण जाणून घेणार आहोत गंगेत विसर्जित केलेल्या अस्थींचे अंतिम गंतव्य. अनादी काळापासून भारतीय संस्कृतीत गंगा नदीला केवळ एक जलप्रवाह न मानता जिवंत माता आणि मोक्षदायिनीचे स्थान दिले गेले आहे. मानवी जीवनाचा अंतिम टप्पा असलेल्या मृत्यूशी आणि मृत्यूनंतरच्या प्रवासाशी गंगेचे नाते अत्यंत घट्ट आहे. हिंदू परंपरेनुसार व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या अस्थी गंगेच्या पवित्र पात्रात विसर्जित करण्याची प्रथा आहे. या प्रथेमागे जितकी दृढ धार्मिक श्रद्धा आणि आध्यात्मिक विचार दडलेला आहे, तितकाच थक्क करणारा वैज्ञानिक आणि पर्यावरणीय दृष्टिकोनही यामागे काम करत असतो. एका बाजूला आत्म्याचा ईश्वराशी असणारा प्रवास आणि दुसऱ्या बाजूला शरीराच्या अवशेषांचे निसर्गाशी होणारे तादात्म्य. अशा दोन्ही पातळ्यांवर गंगेतील अस्थि विसर्जनाचे महत्त्व सविस्तर समजावून घेणे अत्यंत रंजक ठरते. महत्त्व क्रमांक 1. धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोन. हिंदू धर्म संस्कृतीत आणि आध्यात्मिक परंपरेत गंगेत अस्थि विसर्जित करण्याला अत्यंत पवित्र आणि सर्वोच्च स्थान दिले गेले आहे. यामागे केवळ एक प्रथा नसून सखोल आध्यात्मिक विचार, पौराणिक कथा आणि मानवी आत्म्याच्या प्रवासाचे शास्त्र दडलेले आहे. धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून गंगेत विसर्जित केलेल्या अस्थींचा प्रवास आणि त्यांचे महत्त्व खालील मुद्द्यांच्या आधारे सविस्तर समजून घेता येईल. 1. मोक्ष प्राप्ती आणि गंगेचे मोक्षदायीने रूप. हिंदू धर्मात मोक्ष म्हणजेच जन्म मरणाच्या फेऱ्यातून कायमची मुक्ती हे मानवी जीवनाचे अंतिम ध्येय मानले गेले आहे. गंगा नदीला मोक्षदायिनी म्हणजेच मुक्ती देणारी म्हटले जाते. अशी मान्यता आहे की मृत्यूनंतर जीवाचा आत्मा स्थूल शरीर सोडतो, परंतु त्याचे काही सूक्ष्म अंश आणि कर्माचे संस्कार अस्थीमध्ये म्हणजेच हाडांमध्ये शिल्लक राहतात. जेव्हा या अस्थी गंगेच्या पवित्र जलात विसर्जित केल्या जातात, तेव्हा गंगेच्या दिव्य स्पर्शाने त्या जीवांचे सर्व संचित पाप नष्ट होते आणि आत्म्याला थेट वैकुंठ म्हणजेच भगवान विष्णूंचे धाम किंवा ईश्वरी चरणांची प्राप्ती होते. 2. राजा भगीरथ आणि गंगावतरणाची पौराणिक कथा. या परंपरेचा थेट संबंध रामायणातील इक्ष्वाकू वंशाचे राजे भगीरथ यांच्या कथेशी आहे. भगीरथांचे पूर्वज असलेल्या सगर राजाच्या 60,000 पुत्रांना कपिल मुनींच्या शापामुळे भस्म व्हावे लागले होते. त्यांच्या आत्म्याला शांती मिळाली नव्हती आणि ते अतृप्त अवस्थेत भटकत होते. त्यांच्या उद्धारासाठी भगीरथाने कठोर तपश्चर्या करून स्वर्गातून गंगा मातेला पृथ्वीवर आणले. जेव्हा गंगेचे पवित्र पाणी सगर पुत्रांच्या राखेला म्हणजेच अस्थींना स्पर्श करून गेले, तेव्हा त्या 60,000 पुत्रांचा उद्धार झाला आणि त्यांना स्वर्गलोक मिळाला. तेव्हापासून आपल्या पूर्वजांच्या अस्थी गंगेत विसर्जित केल्यास त्यांना गती म्हणजे सद्गती मिळते, ही श्रद्धा दृढ झाली. 3. यावदस्थी मनुष्याणा म्हणजेच शास्त्रातील वचन आहे. महाभारत आणि विविध पुराणांमध्ये विशेषतः गरुड पुराणात अस्थि विसर्जनाचे सविस्तर वर्णन आढळते. जोपर्यंत मनुष्याच्या शरीराची अस्थी गंगेच्या पाण्यात राहते,
तितकी हजार वर्ष तो जीव स्वर्गात आदरास पात्र ठरतो आणि सुखाचा उपभोग घेतो. म्हणजेच जोपर्यंत अस्थी गंगेत विलीन असतात तोपर्यंत त्या आत्म्याला दिव्य लोकांमध्ये स्थान मिळते. 4. पंचमहाभूतांचे संतुलन आणि निसर्गाशी तादात्म्य. आध्यात्मिक दृष्टिकोनातून आपले शरीर पृथ्वी, आप म्हणजेच पाणी, तेज म्हणजे अग्नी, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांनी बनलेले आहे. मृत्यूनंतर अग्निसंस्काराद्वारे शरीर अग्नीत विलीन होते. उर्वरित अस्थी या पृथ्वी तत्वाचे प्रतिनिधित्व करतात, जेव्हा त्या गंगेच्या जलतत्वात विसर्जित केल्या जातात आणि पुढे जाऊन त्या समुद्रात म्हणजेच अथांगतेत मिळतात, तेव्हा मानवी शरीर पुन्हा एकदा ब्रह्मांडात पूर्णपणे विलीन होते. याला निसर्गाशी तादात्म्य पावणे किंवा ईश्वरी तत्वात मिसळणे असे म्हणतात. 5. पितृऋणातून मुक्ती आणि श्राद्ध कर्म. हिंदू धर्मात प्रत्येक व्यक्तीवर देवऋण, ऋषी ऋण आणि पितृऋण म्हणजेच पूर्वजांचे ऋण अशी 3 ऋणे मानली गेली आहेत. आपल्या पूर्वजांचे अंतिम संस्कार योग्य रीतीने करणे आणि त्यांच्या अस्थी गंगेत विसर्जित करणे हे पुत्राचे किंवा वारसाचे सर्वोच्च कर्तव्य मानले जाते. यामुळे पितर तृप्त होतात, कुटुंबाला आशीर्वाद देतात आणि व्यक्ती पितृऋणातून मुक्त होते अशी आध्यात्मिक श्रद्धा आहे. थोडक्यात सांगायचे तर आध्यात्मिक पातळीवर गंगेत अस्थी विसर्जित करणे म्हणजे मृत व्यक्तीच्या जगातील प्रवासाचा अंतिम पूर्णविराम आहे. स्थूल जगातील सर्व बंधने तोडून आत्मा गंगेच्या माध्यमातून परमेश्वराच्या अनंत आणि अथांग रूपात म्हणजे सागरात विलीन होतो. हाच यामागचा मुख्य आध्यात्मिक दृष्टिकोन आहे. महत्व क्रमांक 2. वैज्ञानिक आणि नैसर्गिक दृष्टिकोन. म्हणजेच अस्थी कुठे जातात? धार्मिक भावनांच्या पलीकडे आपण विज्ञानाच्या आणि निसर्गाच्या चष्म्यातून पाहतो, तेव्हा गंगेत किंवा कोणत्याही वाहत्या पाण्यात अस्थी विसर्जित करण्यामागे एक अत्यंत पद्धतशीर पर्यावरणीय चक्र काम करत असल्याचे दिसते. वैज्ञानिक आणि नैसर्गिक दृष्टिकोनातून विसर्जित केलेल्या अस्थींचे नेमके काय होते आणि त्यांचा प्रवास कसा होतो हे आपण सविस्तर समजावून घेऊया. 1. अस्थींचे रासायनिक संघटन. वैज्ञानिक दृष्ट्या जेव्हा मानवी शरीरावर अंत्यसंस्कार म्हणजेच अग्निडाग केला जातात, तेव्हा मांस आणि स्नायू जळून खाक होतात. शिल्लक राहिलेल्या अस्थी म्हणजेच हाडे हे प्रामुख्याने खनिज पदार्थांचे मिश्रण असतात. त्यात मुख्य घटक खालीलप्रमाणे असतात. कॅल्शियम फॉस्फेट हाडांचा मुख्य कडक भाग याच घटकांपासून बनतो. फॉस्फरस आणि इतर सूक्ष्म खनिजे हे दोन्ही घटक निसर्गासाठी आणि वनस्पतींसाठी अत्यंत आवश्यक असे पोषक द्रव्य आहेत. 2. पाण्यात विरघळण्याची प्रक्रिया. वाहत्या पाण्यात अस्थी टाकल्यानंतर रासायनिक आणि भौतिक प्रक्रिया सुरू होतात. पाण्याचा प्रवाह आणि घर्षण. नदीचे पाणी सतत वाहत असते. पाण्याच्या प्रवाहासोबत वाहताना अस्थींचा एकमेकांशी आणि नदीच्या तळाशी असलेल्या खडकांशी, वाळूशी संघर्ष होतो. यामुळे अस्थींचे बारीक बारीक तुकडे आणि कणांमध्ये रूपांतर होते. रासायनिक क्रिया. गंगेचे पाणी डोंगराळ भागातून येत असल्यामुळे त्यात अनेक प्रकारची खनिजे आधीपासूनच असतात. पाण्याच्या या विशिष्ट रासायनिक गुणधर्मामुळे कॅल्शियम आणि फॉस्फरस हळूहळू पाण्यात विरघळू लागतात. 3. जलपरिसंस्थेचे पोषण. हा या प्रक्रियेतील सर्वात महत्त्वाचा वैज्ञानिक टप्पा आहे. पाण्यात विरघळलेले फॉस्फरस आणि कॅल्शियम वाया जात नाही, तर ते नदीच्या जीवसृष्टीसाठी वरदान ठरते. जलवनस्पतींची वाढ. पाण्यातील सूक्ष्म वनस्पती आणि शेवाळ हे या फॉस्फरस आणि कॅल्शियमचा
अन्न म्हणून वापर करतात. फॉस्फरसमुळे या वनस्पतींची वाढ वेगात होते. अन्न साखळी या सूक्ष्म वनस्पतींना पाठीमागे लहान मासे आणि जलचर खातात. लहान माशांना मोठे मासे खातात. म्हणजेच मानवी शरीराचा भाग असलेल्या अस्थी निसर्गाच्या अन्न साखळीत समाविष्ट होऊन नवीन जीवनाला जन्म देण्यास किंवा टिकवून ठेवण्यास मदत करतात. 4. नदीचा तळ आणि भूगर्भातील प्रवास. अस्थींचे जे मोठे किंवा जड तुकडे पाण्यात पूर्णपणे विरघळू शकत नाहीत ते नदीच्या तळाशी बसतात. कालांतराने नदीच्या पात्रातील वाळू आणि गाळ या अस्थींच्या तुकड्यांवर जमा होतो. तिथे अनेक वर्ष राहून त्यांचे विघटन होते आणि ते मातीचा किंवा वाळूचा एक भाग बनतात. यामुळे नदीच्या तळाशी असलेली माती सुपीक बनण्यास मदत होते. 5. महासागरात विलिनीकरण. जे बारीक कण पाण्याच्या प्रवाहासोबत वाहत राहतात ते नदीच्या गतीसोबत पुढे पुढे प्रवास करतात. गंगा नदीचा प्रवास शेवटी बंगालच्या उपसागरात म्हणजेच समुद्रात संपतो. हजारो किलोमीटरचा प्रवास करेपर्यंत बहुतांश अस्थी या पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळलेल्या असतात किंवा अतिसूक्ष्म कणांच्या स्वरूपात असतात. नदीच्या मुखातून हे पाणी जेव्हा समुद्रात प्रवेश करते तेव्हा ते कण अथांग महासागराच्या पाण्याचा आणि समुद्राच्या तळाशी असलेल्या परिसंस्थेचा भाग बनतात. वैज्ञानिक दृष्टिकोनातून एक विचार. विज्ञानाचा एक मूलभूत नियम आहे. ऊर्जा आणि द्रव्य कधीही नष्ट होत नाही. ते फक्त आपले रूप बदलतात. अस्थि विसर्जनाची ही प्रक्रिया याच नियमाचे उत्तम उदाहरण आहे. ज्या निसर्गाकडून म्हणजेच अन्नाच्या माध्यमातून आपण आयुष्यभर कॅल्शियम आणि फॉस्फरस घेतले, मृत्यूनंतर तेच घटक पुन्हा निसर्गाला परत करण्याची आणि पंचमहाभूतात विलीन होण्याची ही एक संपूर्ण नैसर्गिक आणि चक्राकार पद्धत आहे. महत्व क्रमांक 3. गंगा नदीचे एक थक्क करणारे वैशिष्ट्य. गंगा नदीचे सर्वात मोठे वैज्ञानिक आणि थक्क करणारे वैशिष्ट्य म्हणजे तिची स्वतःला स्वच्छ करण्याची अद्भुत क्षमता. शतकानुशतके करोडो लोकांनी गंगेत स्नान केले, अस्थी विसर्जित केल्या आणि विविध प्रकारचे सेंद्रिय पदार्थ पाण्यात मिसळले, तरीही गंगेचे पाणी वर्षानुवर्ष खराब होत नाही किंवा त्याला दुर्गंधी येत नाही. घरात तांब्याच्या किंवा काचेच्या पात्रात ठेवलेले गंगेचे पाणी वर्षानुवर्ष जसेच्या तसे शुद्ध राहते. यामागे कोणते वैज्ञानिक चमत्कार दडलेले आहेत ते आपण सविस्तर समजून घेऊया. 1. बॅक्टेरियोफेज नावाचे अद्भुत विषाणू. गंगेच्या पाण्याच्या शुद्धतेचे सर्वात मोठे रहस्य म्हणजे त्यात आढळणारे बॅक्टेरियोफेज हे विशिष्ट विषाणू आहेत. हे विषाणू माणसाला किंवा प्राण्यांना हानी पोचवत नाहीत, तर ते पाण्यात रोगराई पसरवणाऱ्या हानिकारक जीवाणूंना शोधून नष्ट करतात. जेव्हा पाण्यात कचरा, मृतदेहांचे अवशेष किंवा अस्थी विसर्जित केल्या जातात तेव्हा तिथे बॅक्टेरिया वाढू लागतात. हे बॅक्टेरियोफेज त्या बॅक्टेरियांना खाऊन टाकतात आणि स्वतःची संख्या वाढवतात. यामुळे पाणी कुजत नाही आणि आपोआप स्वच्छ होते. 2. ऑक्सिजनचे प्रचंड प्रमाण. जगातील इतर नद्यांच्या तुलनेत गंगेच्या पाण्यात विरघळलेल्या ऑक्सिजनचे प्रमाण 25 ते 30 पटीने जास्त असल्याचे संशोधनात आढळले आहे. पाण्यात जितका जास्त ऑक्सिजन असेल तितकी सेंद्रिय घटकांचे जसे की अस्थी, राख, वनस्पती यांचे विघटन करण्याची पाण्याची क्षमता वाढते. गंगेच्या वाहत्या प्रवाहात हवेतील ऑक्सिजन वेगाने शोषला जातो, ज्यामुळे
पाण्यातील कचरा सडण्याऐवजी त्याचे नैसर्गिकरित्या वेगाने विघटन होते. 3. हिमालयातील औषधी वनस्पती आणि खनिजांचा स्पर्श. गंगा नदीचा उगम हिमालयातील गंगोत्री म्हणजेच भागीरथी येथून होतो. हरिद्वारपर्यंत पोहोचण्यापूर्वी गंगा अनेक दुर्गम पर्वतरांगा, जंगले आणि दऱ्याखोऱ्यांमधून प्रवास करते. या प्रवासादरम्यान गंगेचे पाणी अनेक प्रकारच्या दुर्मिळ औषधी वनस्पती आणि खनिजयुक्त खडकांना स्पर्श करत पुढे येते. या वनस्पतींचे औषधी अर्क पाण्यात मिसळल्यामुळे पाण्यात जंतुनाशक गुणधर्म तयार होतात, जे पाण्याला दीर्घकाळ शुद्ध ठेवण्यास मदत करतात. 4. गंगेच्या तळाशी असणारे सल्फर म्हणजेच गंधक आणि विशिष्ट माती. वैज्ञानिक संशोधनानुसार गंगेच्या पात्रात आणि तळाशी असलेल्या मातीमध्ये सल्फर म्हणजेच गंधक आणि इतर वैशिष्ट्यपूर्ण खनिजांचे प्रमाण अधिक आहे. सल्फर हे नैसर्गिकरित्या उत्तम जंतुनाशक मानले जाते. हे खनिज पाण्यातील सूक्ष्म जंतूंची वाढ रोखते आणि पाण्याला सडण्यापासून वाचवते. 5. विज्ञानानेही मानलेल्या मान्यता म्हणजेच ब्रिटिश काळातील प्रयोग. ब्रिटिश राजवटीत इम्युला नावाच्या एका फ्रेंच शास्त्रज्ञाने गंगेच्या पाण्यावर प्रयोग केला होता. त्याने कॉलरा म्हणजेच पटकी या रोगाचे अत्यंत घातक जीवाणू गंगेच्या पाण्यात टाकले. आश्चर्य म्हणजे अवघ्या 3 ते 5 तासात गंगेच्या पाण्याने त्या सर्व कॉलराच्या जीवाणूंना मारून टाकले. तसेच ब्रिटिश जहाजे भारतातून इंग्लंडला जाताना पिण्यासाठी गंगेचे पाणी घेऊन जात असत, कारण महिनाभराच्या प्रवासात इतर नद्यांचे पाणी खराब व्हायचे, पण गंगेचे पाणी इंग्लंडला पोचेपर्यंत अगदी ताजे आणि पिण्यायोग्य राहायचे. निष्कर्ष: धार्मिक दृष्ट्या गंगेला पापांचे क्षालन करणारी माता म्हटले जाते, तर विज्ञानाच्या दृष्टीने ती एक नॅचरल वॉटर प्युरिफायर म्हणजेच नैसर्गिक पाणी शुद्धीकरण यंत्रणा आहे. गंगेचे हेच थक्क करणारे वैशिष्ट्य लाखो करोडो लोकांच्या अस्थी आणि सेंद्रिय घटकांना स्वतःमध्ये सामावून घेऊनही तिचे पावित्र्य आणि शुद्धता टिकवून ठेवते. थोडक्यात सांगायचे तर गंगेत विसर्जित केलेल्या अस्थींचा प्रवास हा श्रद्धा आणि विज्ञान या दोन्ही पातळ्यांवर पूर्णत्वाला पोचणारा प्रवास आहे. धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून गंगेचा पवित्र स्पर्श जीवांचे सर्व पाप नष्ट करून आत्म्याला मोक्ष, सद्गती आणि अनंत ईश्वरी तत्वात विलीन करतो. तर वैज्ञानिक आणि नैसर्गिक दृष्टिकोनातून अस्थींमधील कॅल्शियम आणि फॉस्फरस हे घटक गंगेच्या अद्भुत जलप्रणालीत विरघळून नदीच्या परिसंस्थेला आणि अन्न साखळीला समृद्ध करतात आणि पुढे जाऊन अथांग महासागराचा भाग बनतात. ज्या निसर्गाकडून हे शरीर मिळाले, मृत्यूनंतर तेच घटक पुन्हा निसर्गाच्या चक्रात कृतज्ञतेने परत करण्याची ही एक सुंदर व्यवस्था आहे. गंगेची स्वतःला शुद्ध ठेवण्याची अनोखी क्षमता या संपूर्ण प्रक्रियेला अधिकच विस्मयकारक बनवते. म्हणूनच गंगेतील अस्थि विसर्जन म्हणजे मानवी शरीराचा अंत नसून ती एका नव्या जीवनाची आणि अनंत प्रवासाची सुरुवात आहे. तर हे होते गंगेत विसर्जित अस्थींचे रहस्य आणि सत्य. तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. माहिती आवडल्यास लाईक करा, तुमच्या मित्र आणि कुटुंबियांसोबत शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की कळवा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन लगेच मिळेल. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.